च्या अमरण उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे। जरांगे यांना समर्थन देण्यासाठी राज्यभरातनं मराठा बांधव अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेत। दरम्यान मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करून उपोषण तात्काळ सोडवावं अशी मागणी यावेळी मराठा आंदोलक करतात। उपोषणाला बसले उपोषणाला बसले। एकूणच आपण पाहतोय आता मराठा समाज प्रचंड आक्रमक झालेला आहे आणि त्याला सामोरं जाण्यासाठी सरकार समोर एक मोठा पेच आहे। आरक्षण कसं द्यायचं हा मोठा प्रश्न सध्या सरकार समोर आहे। एकूणच ओबीसी आणि मराठा या आरक्षणावरून सध्या सरकार चांगलंच पेचात सापडलेला आहे। त्यातही धनगर आरक्षणाचा मुद्दा सुद्धा समोरच आहे। त्यामुळे आता या संदर्भातला काय निर्णय होतो ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे आणि खरं तर काल आपण पाहिलं तर मराठा बांधव जे आहे ते मोठ्या संख्येने अंतरवली सराटीमध्ये दाखल होत आहेत। सरकारनं आता ऐकून घ्यायला पाहिजे। आमचं किती दिवस असं उपोषण करायचं, उपोषण करण्याची वेळ सरकारनेच आमच्यावर आणलेली आहे। सरकार जर उपोषण नाही दिलं, आमच्या जर दादाच्या जीवाला काही झालं तर या सरकारला पळता भुई थोडी होईल। हे जरांगे पाटीलचं उपोषण म्हणजे सारा महाराष्ट्राचं उपोषण आहे। आज एक महिला इथे येऊन रडत आहे कारण आमचा भाऊ असा तर पडत आहे, आम्हाला बघवत नाही। आमचा भाऊ आज 6 दिवसापासून बिना अन्न पाण्याचा आहे तर आम्ही आमच्या पोटात कसा घात जाईल। त्याच्यामुळे आम्हाला आज या सरकारला कळायला पाहिजे। सरकार वारंवार उपोषणाची वेळ आणून देते, हे तळभद्री सरकार आहे, पण सरकारनं मराठी समाजाचा अंत पाहू नये। सरकारच्या ह्या सगळ्या धोरणामुळे सगळं वातावरण बिघडलेलं आहे आणि यालाच सरकार गंभीर जबाबदार आहे। कारण की आम्ही सरकारला कुठल्या योजना काढल्या तर आमचं लक्ष फक्त संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटलाकडेच लक्ष केंद्रित आहे।